हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. Hello students, our today's topic is pollen pistil interaction. So today we are going to learn the interaction between pollen grain and pistil. Before that, आता थोडेसे आपण काही certain highlights पाहूयात. There are certain highlights or the highlighted points in between the major three events which generally occurs in sexual reproductive flower. ज्या फ्लावरमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन परफॉर्म होतं त्या टाईपच्या फ्लावरमध्ये आपल्याला 3 मेजर इव्हेंट पाहायला मिळतात आणि त्याला आपण थोडंसं हायलाईट करूयात. ते 3 मेजर इव्हेंट्स कोणते आहेत? सो यांना इथे आपण मेन्शन करूयात 3 मेजर इव्हेंट वी जनरली सी इन रिप्रोडक्टिंग फ्लावर और वी कॅन से इन अँजिओस्पर्मिक प्लांट. सो द फर्स्ट इव्हेंट इज प्री फर्टिलायझेशन. काय बघतोय? फर्स्ट वन जो आहे इव्हेंट तो प्री फर्टिलायझेशन. सेकंड वन असतो फर्टिलायझेशन अँड द थर्ड वन इज पोस्ट फर्टिलायझेशन. अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये मेजर 3 इव्हेंट कशासाठी? सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह जे काही प्लांट असतील त्यांचं रिप्रोडक्शन परफॉर्म होण्यासाठी त्या 3 इव्हेंटला आपण मेन्शन केलं आहे. फर्स्ट वन इज प्री फर्टिलायझेशन. ॲज इट्स नेम रिव्हिल्स, प्री फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशन होण्याच्या अगोदर काय काय प्रोसेस व्हावी लागते किंवा कोणते कोणते वेगवेगळे इव्हेंट परफॉर्म होतात. सो त्या सर्व इव्हेंट्सला कन्सिडर करणार आहोत आपण प्री फर्टिलायझेशनमध्ये, म्हणजे थोडीशी पूर्वतयारी कशासाठी? फर्टिलायझेशन होण्यासाठी. सेकंड जो सर्वात इम्पॉर्टंट जर कोणता इव्हेंट असेल तर तो फर्टिलायझेशन असेल. अनलेस अंटिल फर्टिलायझेशन विल नॉट गेट परफॉर्म वी वोंट गेट द सीड फॉर्मेशन. आणि सीड फॉर्म होणं किंवा न्यू प्लांट तयार होणं त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची जर कोणती फेज असेल तर ती आहे आपली फर्टिलायझेशनची. अँड वन्स दॅट फर्टिलायझेशन विल गेट डन, आफ्टर दॅट मीन्स द पोस्ट फर्टिलायझेशन. एकदा फर्टिलायझेशन झाल्यानंतर मग त्याच्यानंतर येणाऱ्या जेवढ्या काही वेगवेगळ्या घटना असेल किंवा जे काही इव्हेंट्स असेल त्या सर्वांना मेन्शन केले आपण पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये. आता याच्यामध्ये सब इव्हेंट्स काय काय येतात यांच्यावरती थोडासा फोकस करूयात, कारण आपला जो पोलन पेस्टल इंटरॅक्शनचा पार्ट आहे तो यांच्यापैकीच एक आहे. मग तो नक्की कुठे येतो, का स्टडी करतोय, त्याच्यासाठी आपण ह्यांना तिघांना कन्सिडर केले. सो इन प्री फर्टिलायझेशन फर्स्ट सब इव्हेंट इज गॅमिटोजेनेसिस. Gametogenesis. Now, gametogenesis, that means genesis means formation and gameto it is nothing but gametes. So either male or female gamete is get formed and the process is known as gametogenesis as we have seen in our earlier lectures. Now the second sub event is pollination. जस्ट रिसेंटच्या लेक्चरमध्ये आपण पॉलिनेशन, टाईप ऑफ पॉलिनेशन, सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन, बायोटिक, एबायोटिक एजंट्स ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व आपण कन्सिडर केल्या सेकंड सब इव्हेंटमध्ये. आणि बऱ्याचशा बुकमध्ये प्री फर्टिलायझेशनच्या ह्या 2 टॉपिक नंतर डिरेक्टली फर्टिलायझेशन कन्सिडर केलं जातं. डिरेक्टली फर्टिलायझेशन. आणि आता आपण कन्सिडर करताना काय करणार आहोत, हा जो पार्ट आहे आपला पोलन पिस्टल इंटरॅक्शन, दॅट पोलन पिस्टल interaction
ॲक्च्युली दिस पार्ट कम्स अंडर द प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्स. आता यांना इथे का ठेवलं आहे हे सर्व पोलन पिस्टल इंटरॅक्शनच्या टॉपिकमध्ये आपल्याला कवर होणार आहे. आता पहिल्यांदा आपण ह्यांना कंप्लीट करून घेऊयात आणि परत एकदा फोकस करूयात की हा पार्ट आपण याला इथेच का ठेवलं आहे. फर्टिलायझेशन दॅट वी नो काय असणार आहे, फ्युजन ऑफ मेल गॅमेट along with the female gamete to produce the diploid zygote and the process is fertilization. फर्टिलायझेशन सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे, फेज आहे याच्यामध्ये. आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे गॅमेट्स आहेत त्यांचं फ्युजन झाल्यानंतर दॅट मीन्स पोस्ट फर्टिलायझेशन अगेन देर आर 2 सब इव्हेंट्स, नेमली फर्स्ट वन इज डेव्हलपमेंट of embryo and the second one is development of endosperm. राईट. आता काय काय गोष्टी आहेत आपल्याला त्याच्यावरती फोकस करायचा आहे. आवर टुडेज टॉपिक इज पोलन पिस्टल इंटरॅक्शन. आता हे काय आहे पोलन पिस्टल interaction? It is a event which generally occurs in between the pre-fertilization and fertilization. So sometimes this interaction get considered as under the first part of fertilization. शक्यतो त्याला असं कन्सिडर केलं जातं, पण आपल्याला ह्या सर्व टेक्निकली थिंग्स कशा आहेत ह्यांना समजून घ्यायचं. कारण पोलन पिस्टल इंटरॅक्शन नक्की होतं काय, परफॉर्म कसे होतात, कारण अगेन हे इंटरॅक्शन म्हणजे काय, त्यांचे सिरीज ऑफ इव्हेंट्स आहेत आणि ह्या सर्व सिरीज ऑफ इव्हेंट्सला एकत्रित म्हणणार आहोत आपण पोलन पिस्टल इंटरॅक्शन. सो आज आपण सर्व इव्हेंटबद्दलच बोलतोय, काय काय घटना घडत आहेत वन बाय वन, त्यांचा जो सिक्वेन्स आहे हा फार महत्त्वाचा आहे. लक्षात येते. फर्टिलायझेशन झाल्यानंतर म्हणजेच काय झालं, फ्युजन झालं, गॅमेट्सचं झायगोट फॉर्म झाला, झायगोट फर्दर गेट डेव्हलप इन टू एम्ब्रियो, एक फ्युजन जे असतं ते म्हणजे एक फर्टिलायझेशन. सेकंड फर्टिलायझेशन ते एंडोस्पर्म, मग पुढे जाऊन त्या एम्ब्रियोची डेव्हलपमेंट, एम्ब्रियोपासून सीडची डेव्हलपमेंट, एंडोस्पर्मपासून न्यूट्रिटिव्हची डेव्हलपमेंट असेल. हा संपूर्ण पार्ट आला पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये. दॅट पार्ट वी आर गोइंग टू सी सम लिटिल लेटर, बट नाव टुडे वी आर गोइंग टू कन्सिडर द पोलन पिस्टल इंटरॅक्शन. आता ह्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण ह्या टॉपिकमध्ये कन्सिडर करूयात की हे नक्की आहे काय. पोलन पिस्टल interaction. Polar pistil interaction. First of all, it is a interaction. आता याला मी थोडंसं स्प्लिट केले, त्याला आपण दोन टर्मला दोन सेपरेट करूयात. इंटरॅक्शन in between pollen grain and stigma, or we can say the sporophytic tissue. पाहणार काय आहोत आपण ह्या आजच्या टॉपिकमध्ये, जे पोलन ग्रेन आहेत ते आणि जो स्टिग्माचा पार्ट आहे तो, ह्या दोघांमधलं इंटरॅक्शन, दोघांमधलं कम्युनिकेशन किंवा दोघांमधलं कन्व्हर्सेशन कशा पद्धतीने परफॉर्म होतं आहे. कारण हे परफॉर्म होईल तेव्हा जाऊन पुढे काय फॉर्म होईल, फर्टिलायझेशन. जेव्हा केव्हा तुम्ही टेक्स्टबुकमध्ये पाहाल 3 मेजर इव्हेंट मेन्शन करतात, नो डाऊट. First event, I repeat, the first event is pre-fertilization, second one is fertilization and third one is post-fertilization. पण कुठेच पोलन पिस्टल इंटरॅक्शनचा पार्ट ह्या इव्हेंटच्या मध्ये मेन्शन केला जात नाही आहे, बट ॲक्च्युली हा प्री फर्टिलायझेशनचाच सर्वात शेवटचा इव्हेंट कन्सिडर केला जातो, जस्ट बिकॉज ऑफ, कारण त्याचं इथे मेन्शन करतो आपण. इट स्टार्ट्स from pollination and ends to the fertilization. आता हे करेक्ट आहे का पाहूयात आपण. इट स्टार्ट्स फ्रॉम पॉलिनेशन म्हणजे जेव्हा पॉलिनेशन परफॉर्म होईल त्याच्या जस्ट लगेच जर पुढची कोणती घटना घडत असेल सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांटमध्ये, तर हे पोलन आणि पिस्टल यांचे इंटरॅक्शन.
हे जेव्हा परफॉर्म होईल ते एंड होत असेल तेव्हा लगेच पुढचा जो इव्हेंट आहे त्याला कन्सिडर केलं जातं. हा झाला फर्टिलायझेशनचा पार्ट. दॅट मीन्स दिस पोलन पेस्टल इंटरॅक्शन, जो पॉईंट इथे मेन्शन केला आहे तो, दिस पोलन पेस्टल इंटरॅक्शन इट स्टार्ट्स फ्रॉम पॉलिनेशन and end to the fertilization. That means it occurs in between these two such events. सो आपण त्याच्या अकॉर्डिंग त्यांना मेन्शन केलं. आता इथे मात्र इंटरॅक्शन पोलन ग्रेन अँड स्टिग्मा सांगितलं अँड दॅट स्टिग्मा पार्ट इट इज नथिंग बट द पार्ट ऑफ पिस्टिल और वी कॅन से द कार्पल. म्हणजेच काय आले लक्षात आले तुमच्या, पोलिनेशन होईल तेव्हा पोलन ग्रेन ट्रान्सफर होतील, स्टिग्मावरती जाऊन लँड होतील, तिथून पुढे फर्टिलायझेशनच्या प्रोसेसपर्यंत जाईपर्यंत म्हणजे पोलन ग्रेन झाले मेल गॅमिट आणि स्टिग्मापासून ते ट्रॅव्हल होऊन जेव्हा ते फिमेल गॅमिटोफाईटपर्यंत जाऊन पोहोचतील तेव्हा मात्र तिथे त्यांना मिळणारे फिमेल गॅमिट दोघांचं फ्युजन होईल. म्हणजेच कुठे चाललो आपण फर्टिलायझेशनला. पण डायरेक्ट पोलिनेशनपासून डायरेक्ट फर्टिलायझेशनपर्यंत जाता येत नाही जस्ट बिकॉज ऑफ दॅर इज अ इंटरॅक्शन बिटवीन पोलन पिस्टल. इंटरॅक्शन कुणा दोघांमध्ये आहे, पोलन ग्रेनमध्ये आणि पिस्टिलमधल्या स्पेसिफिकली कोणत्या पार्टमध्ये, स्टिग्मा फर्स्ट, देन त्याच्यापासून ते पुढे कंटिन्यू होत जाईल, स्टाईल थ्रू जाऊन पोहोचतील ओव्हर इकडे आणि मग तिथून पुढचा इव्हेंट मात्र हा फर्टिलायझेशनचा. हे समजतंय ना. आता हे तर आपण इंटरॅक्शन केलं किंवा हा जो पार्ट आहे याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने कन्सिडर केले. आता आपण पाहणार आहोत की हे जे काही पोलन पिस्टल इंटरॅक्शन आहे याला डिफाईन करायचं असेल तर आपण कशा पद्धतीने डिफाईन करूयात. सो द डेफिनेशन इज ऑल द इव्हेंट्स स्टार्टिंग फ्रॉम द डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन स्टिग्मा टू द एंट्री ऑफ पोलन ट्यूब in the ovule of embryo sac and all such events are referred as पोलन पिस्टल इंटरॅक्शन. आता हे एक सिंपल अशी एखादी प्रोसेस नाही आहे. ह्याच्यामध्ये काय आहे, या पोलन पिस्टल इंटरॅक्शनमध्ये खूप साऱ्या घटना घडत आहेत. कुठून स्टार्टिंग फ्रॉम, कुठून, मी ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवल्यात काय की हे कुठून कुठे येतात. पोलिनेशनपासून स्टार्ट होतात, फर्टिलायझेशनला एंड होतात. मग डायरेक्ट पोलिनेशनपासून फर्टिलायझेशनला जाता येत नाही आहे तर मध्ये जेवढ्या काही स्टेप्स येत आहेत ह्या सर्व स्टेप्स म्हणजे एक एक घटना आहे, एक एक इव्हेंट आहे आणि हा टोटल इव्हेंट, ह्या सर्व टोटल इव्हेंटला म्हणणार आहोत आपण पोलन पिस्टल इंटरॅक्शन. समजते का. आता बरेचशा वेळेला असं आपण म्हणूया थोडंसं मिसकन्सेप्शन असं असतं की पोलिनेशन फार इम्पॉर्टंट टॉपिक, देन फर्टिलायझेशन अल्ट्रा इम्पॉर्टंट किंवा पोस्ट फर्टिलायझेशन असेल त्याच्यावरती क्वेश्चन्स येतात. बट बऱ्याचशा केसेसमध्ये पोलन पिस्टल इंटरॅक्शनवरती क्वेश्चन्स येतात आणि त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे जे आपण आजच्या सर्व टॉपिकमध्ये पाहणार आहोत. चला स्टार्ट करूयात. परत डेफिनेशन डिफाईन करूयात. ऑल इव्हेंट्स स्टार्टिंग फ्रॉम द deposition of pollen grain on stigma to the entry of pollen tube in the ovule of embryo sac. आता आपले जेवढे टॉपिक चालू आहेत रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, जेवढे टॉपिक चालू आहेत इच अँड एव्हरी टॉपिक ह्यांच्यासाठी आपल्याला स्पेशल अटेन्शन देऊन त्यांचं डेफिनेशन जे आहे त्या लर्न करायची अजिबात गरज नाहीत. एकदा तुम्हाला त्या सर्व जे काही टॉपिक असेल किंवा जे काही पर्टिक्युलर आपण एक एक कंटेंट जो घेतोय तो तुम्हाला समजला त्याला अगदी लाईन टू लाईन अगदी वर्ड टू वर्ड त्यांना लर्न करावंच लागेल अशातला प्रकार नाही आहे. आता याला सुद्धा मी काय केलं, मी एक लक्षात ठेवलं आहे की काय सर्वात बेसिक हा पोलन पिस्टल इंटरॅक्शन पोलिनेशनपासून स्टार्ट झाला आहे आणि फर्टिलायझेशनला येऊन थांबतो आहे. म्हणजे ह्या दोघांमध्ये जेवढ्या काही घटना घडत आहेत, ऑल इव्हेंट्स जेवढ्या काही स्टेप्स आहेत, जेवढ्या घटना घडत आहेत त्या, पण स्टार्टिंग फ्रॉम द, कुठून स्टार्ट करणार आपण, कुठून कन्सिडर करणार, from the deposition of pollen grain get transferred from anther towards the stigma and the process is known as pollination. म्हणजे सुरुवात परत कुठून करतोय, पोलिनेशन पासून.
and to the entry of pollen tube in the ovule of embryo sac. आता आपण काय करूयात, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी लक्षात आले आपल्याला बऱ्यापैकी. आपण आता व्हर्च्युअल फॉर्ममध्ये कन्सिडर करूयात. वरचा जो काही थोडासा फ्लॅटन फॉर्ममध्ये सरफेस असेल तो झाला स्टिग्मा, देन थोडासा लॉंग नॅरो अशा फॉर्ममध्ये जो स्ट्रक्चर दिसेल तो झाला स्टाईल, आणि खाली बेसलला एक ओव्हल शेपचा पार्ट दिसणार आहे तो झाला आपला ओव्हरी. ओव्हरीच्या आतमध्ये कोण प्रेझेंट आहे, ओव्ह्यूल, आणि ओव्ह्यूलच्या आतमध्ये आपल्याला काय सापडणार आहे, एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅकपर्यंत पोलन ग्रेन जाऊन पोहोचतायत, आणि पोहोचत असताना वेगवेगळे जे काही इव्हेंट्स आहेत, दॅट ऑल सच इव्हेंट्स आर रेफर्ड ॲज पोलन पिस्टल इंटरॅक्शन. हे समजतंय. आता आपण ह्या इव्हेंटला त्यांना मेन्शन करूयात की बाबा असे काय काय इव्हेंट्स आहेत की जे जनरली आपल्याला पोलन पिस्टल इंटरॅक्शनमध्ये दिसतात. त्यांच्यावरती आपण एक लुक टाकूयात. फर्स्ट इव्हेंट आपण स्टार्ट करतोय. फर्स्ट ऑफ ऑल, आयडेंटिफिकेशन ऑफ पोलन ग्रेन or pollen. So I'll just mention here identification. Identification. देन सेकंड जो काही याच्यामधला इव्हेंट असणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत सिक्रीशन फ्रॉम स्टिग्मा. थर्ड वन कन्सिडर करणार आहोत जर्मिनेशन ऑफ पोलन. फोर्थ वन कन्सिडर करणार आहे ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब. आणि आपला शेवटचा इव्हेंट आहे त्याला कन्सिडर करतोय एंट्री ऑफ पोलन ट्यूब in the ovule of embryo sac, or here we'll just mention entry of pollen tube in the ovule. हे मेजर 5 इव्हेंट आहेत. हे सर्व इव्हेंट आता हे आपण आपल्या कन्सिडरेशननुसार त्यांना समजून घेणार आहोत, कारण आपण हे आपल्या अंडरस्टँडिंगसाठी याचे एवढे तुकडे केलेत मी. अदरवाईज फक्त एक बेसिकली सांगितलं होतं की करेक्ट पोलन ग्रेन कोणता आहे त्याला सिलेक्ट करा. सिलेक्ट झालं, जर्मिनेशन स्टार्ट झालं, पोलन ट्यूब डेव्हलप झाली, जाऊन पोहोचली, म्हणजे पोलन पेस्टल इंटरॅक्शन संपलं. पण याच्यामध्ये बऱ्याचशा छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत की जिथे जागा निघते आणि त्याच्यावरती ॲक्च्युली MCQs विचारले जातात किंवा क्वेश्चन विचारले जातात. आहे सिम्पल टॉपिक. सो हे जे काही 5 इव्हेंट्स आहेत, दीज ऑल इव्हेंट्स आर रेफर्ड ॲज पोलन पिस्टल इंटरॅक्शन. मग आपण ह्या सर्वांना 5ही जणांना अगदी डिटेलमध्ये कन्सिडर करूयात वन बाय वन. बिफोर दॅट लेट्स हॅव अ क्विक रिकॅप फॉर ऑल 5 इव्हेंट्स. फर्स्ट इव्हेंट इज आयडेंटिफिकेशन ऑफ पोलन ग्रेन. दॅट मीन्स बिफोर दॅट पोलिनेशन हॅज ऑलरेडी डन. जेव्हा आपल्याला पोलन ग्रेनला आयडेंटिफाय करायचे, आपल्याला इन द सेन्स पिस्टल पार्ट त्यांना आयडेंटिफाय करणार आहे. सो त्याच्या अगोदर काय झालेलं असलं पाहिजे, पोलिनेशन झालं. आयडेंटिफाय केल्यानंतर ते जे काही पोलन ग्रेन असेल ते त्या स्टिग्मावरती जाऊन डिपॉझिट होतील, लँड होतील, आणि मग त्याच्यानंतर जो मॅच्युअर कार्पेल असेल किंवा मॅच्युअर पिस्टिल असेल त्याच्यामधला अगदी वरती असणारा टर्मिनल जो पार्ट आहे फ्लॅटन सरफेसमधला म्हणजे स्टिग्मा, हा सिक्रीशन करायला स्टार्ट करतात. सेकंड टॉपिक, सिक्रीशन फ्रॉम स्टिग्मा. सिक्रीशन स्टार्ट झालं म्हणजे तिथे त्या पोलन्सचं जर्मिनेशनला सुरुवात होते. जर्मिनेशन स्टार्ट झालं. जर्मिनेशन झाल्यानंतर मग हळूहळू जर्मिनेशन होतं आहे म्हणजे ग्रोथ होते, आणि तिथून पुढे कोण फर्दर डेव्हलप व्हायला स्टार्ट होईल, पोलन ट्यूब. आणि ही तिथून निघालेली पोलन ट्यूब कुठे जाऊन पोचणार आहे, ती जी काही आपली ओव्हरी होती त्या ओव्हरीच्या आतमधला जो ओव्ह्यूल होता त्या ओव्ह्यूलमधल्या एम्ब्रियो सॅकपर्यंत जाऊन पोचत आहेत. म्हणजेच पुढचा जो मेजर इव्हेंट असणार आहे तो कशासाठी रेडी करतायत, ते फर्टिलायझेशनसाठी. सो पोलिनेशन नंतर फर्टिलायझेशनपर्यंत, पोलिनेशनपासून फर्टिलायझेशनपर्यंत पोचत असताना मधल्या ज्या काही सर्व घडामोडी घडत आहेत किंवा जेवढे काही इव्हेंट्स आहेत, दॅट ऑल इव्हेंट्स आर कन्सिडर्ड ॲज पोलन पिस्टल इंटरॅक्शन. सो आता आपण ह्या सर्वांना काय करूयात, डिटेलमध्ये पटापट कन्सिडर करूयात.
आपण त्या सर्व इव्हेंट्सला किंवा स्टेप्सला तिथे तसंच ठेवूयात, म्हणजे वन बाय वन आपल्याला कन्सिडर करताना क्रॉस चेक करता येईल की बरोबर त्या स्टेप परफॉर्म होत आहेत की नाहीत, आपलं पोलन आणि पिस्टल यांचे इंटरॅक्शन करेक्ट फॉर्ममध्ये होत आहे की नाही. ओके, सो आपलं फर्स्ट आहे पोलन पिस्टल इंटरॅक्शनमध्ये जेवढ्या काही वेगवेगळ्या गोष्टी घडतात त्याच्यापैकी एक आपण त्यांना सॉर्ट आउट केलेली, त्यापैकी फर्स्ट इज आयडेंटिफिकेशन. फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि आपण याला थोडंसं स्टोरी फॉर्ममध्ये कन्सिडर करूयात, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला अजून सोपं जाईल. पहिला आयडेंटिफिकेशन, पहिल्यांदा का गरज असते ते सांगूया. टॉपिक पाहतोय आपण हा सेक्शुअल रिप्रोडक्शनचा. जर मला ॲनिमलच्या केसमध्ये बोलायचं असेल तर जे मेल गॅमिट्स असतात आणि फिमेल गॅमिट असतात ते एकमेकांना इझिली आयडेंटिफाय करतात आणि मग त्यांचं इंटरॅक्शन वाढतं आणि फर्दर रिप्रोडक्शनला पोचतं. बट इन द केस ऑफ प्लांट्समध्ये जर असं कन्सिडर केलं आणि स्पेशली जर अँजिओस्पर्मिक जर प्लांट असतील, म्हणजे असे प्लांट जे सीड प्रोड्यूस करणारे असतील किंवा ज्यांच्यामध्ये आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन दिसणारे, ह्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होऊन सीड प्रोड्यूस्ड होऊन न्यू प्लांट डेव्हलप होतो आहे, म्हणजे रिप्रोडक्शन होत असताना जर मेल गॅमेटला कन्सिडर केलं प्लांटमध्ये किंवा आता सध्या टॉपिक पाहतो यांच्यामध्ये मेल गॅमेट कोण आहे? पोलन ग्रेन. फिमेल गॅमेट कोण आहे? ती एग सेल. मग ह्या दोघांना जर पाहिलं तर हे दोघेही एकमेकांपासून फार दूर आहेत. दॅट मेल गॅमेट इट इज नॉट डिरेक्ट इन कॉन्टॅक्ट विथ द फिमेल गॅमेट अँड फॉर दॅट पर्पज देर शुड बी इंटरॅक्शन बिटवीन पोलन अँड पिस्टल अँड जस्ट बिकॉज ऑफ दॅट इट इज नोन ॲज पोलन पिस्टल इंटरॅक्शन. इज दॅट सिम्पल. आयडेंटिफिकेशन समजतंय. आपण असं सांगितलं जर ॲनिमल्स असतील, ॲनिमल्समध्ये फिमेल अँड मेल गॅमेट ह्यांचं करेक्ट आयडेंटिफिकेशन होतं आणि फर्दर ते रिप्रोड्यूस व्हायला जातात. बट इन केस ऑफ प्लांट्स, आपला टॉपिक जो आहे तो मात्र आपण प्लांटच्या संदर्भात बोलतो आहे. इन केस ऑफ प्लांट आता यांच्यामध्ये सुद्धा जे मेल गॅमेट आहेत ते म्हणजे कोण? आपले जे पोलन ग्रेन होते ते हे डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत कुणाच्या? फिमेल गॅमेटच्या, म्हणजे कुणाच्या? एग सेलच्या. जर हे डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये नसतील तर ह्या दोघांना एकमेकांना कम्युनिकेशन करण्यासाठी पहिल्यांदा त्यांचं आयडेंटिफिकेशन होणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये का गरजेचं आहे आयडेंटिफिकेशन? जस्ट बिकॉज ऑफ करेक्ट टाईपचा पोलन ग्रेन येऊन तिथे लँड झाला आहे की नाही. परत थोडंसं मागे जाते. पोलन पिस्टल इंटरॅक्शन इट इज द फेज विच जनरली परफॉर्म इन बिटवीन द टू मेजर इव्हेंट्स. कोणत्या दोन इव्हेंट्सच्या मध्ये घडतंय हे? पॉलिनेशन, फर्टिलायझेशन. पॉलिनेशन झाल्यानंतर जेव्हा पॉलिनेशन होतंय आपण त्याला अगदी डिटेलमध्ये कन्सिडर केलं आहे. पॉलिनेशन असेल, टाईप्स ऑफ पॉलिनेशन असेल, ॲडव्हान्टेज असतील, डिसॲडव्हान्टेज असतील, मग ते सेल्फ पॉलिनेशन होतं आहे, क्रॉस पॉलिनेशन होतं आहे आणि अगेन दॅट पॉलिनेशन डज नॉट एन्श्योर द ट्रान्सफर ऑफ करेक्ट टाईप ऑफ पोलन. याचा अर्थ असा होतो की जेव्हा पॉलिनेशन होतंय झाल्यानंतर करेक्ट टाईपचा जो काही पोलन ग्रेन आहे तोच जाऊन स्टिग्मावरती लँड होईलच असं नाही किंवा त्याच्याबद्दल आपल्याला श्युरिटी देता येत नाही. कोणत्याही वेगवेगळ्या प्लांटबद्दल सेम प्लांटचे पोलन ग्रेन सेम प्लांटवरती जातील, सेल्फ पॉलिनेशन होईल. दोन प्लांट आहेत सेम स्पीशीजचे, एका प्लांटच्या फ्लावरपासून पोलन ग्रेन दुसऱ्या प्लांटच्या फ्लावरमधल्या स्टिग्मावरती जाऊन लँड होत आहेत, बट हे दोन्हीही प्लांट सेम स्पीशीजचे आहेत. क्रॉस पॉलिनेशन होईल आणि व्हॉट इफ अनादर स्पेशीज आहे एखादी, त्याचे पोलन ग्रेन कोणत्या तरी भलत्याच एखादं प्लांट असेल त्याच्या स्टिग्मावरती जाऊन जर लँड झाले मग काय होईल? लँड झाल्यानंतर ॲक्सेप्टन्स असेल, म्हणजेच त्यांचं आयडेंटिफिकेशन तिथे होणं गरजेचं आहे.
ॲक्सेप्टन्स होईल, जर्मिनेशन होईल, पोलन ट्यूब फॉर्म होईल, फर्टिलायझेशन होईल. जर फर्टिलाइज झाले तर कशा टाईपचे सीड तयार होतील? सपोज मँगोचे पोलन ग्रेन असतील, ते जर ॲपलच्या फ्लावरच्या स्टिग्मावरती जाऊन जर पोहोचले, दोन्ही मिक्स झाले, तर काय व्हरायटी डेव्हलप होईल? ही अशी डेव्हलप होईल का? आणि ह्या सर्वांना आन्सर करण्यासाठी आपली पहिली स्टेप आहे ती म्हणजे आयडेंटिफिकेशन. हे लक्षात येते आयडेंटिफिकेशन का स्टडी करतोय ते. आता थोडंसं आपण ह्यांना अजून पुढे कन्सिडर करूयात. फर्स्ट ऑफ ऑल आपण असं सांगितलं की पोलिनेशन जे आहे, pollination, it doesn't favor for the transfer of correct pollen. पोलिनेशन प्रोसेसमध्ये जे काही पोलन ग्रेन ट्रान्सफर होत आहेत, हे ट्रान्सफर होताना करेक्ट सेम प्लांट असणाऱ्या, सेम स्पीशीज असणाऱ्या फ्लावरमधल्या अँथरमधले पोलन ग्रेन हे ट्रान्सफर होऊन सेम प्लांट असणाऱ्या ऑर डिफरंट प्लांट ऑफ द सेम स्पीशीजमधल्या फ्लावरच्या स्टिग्मावरती जाऊन लँड होईलच, याची श्युरिटी नाही आहे. ही श्युरिटी देता येत नाही. म्हणजेच पुढे जाऊन फर्टिलायझेशन कशा पद्धतीने परफॉर्म होईल नाही होईल, किंवा ते वेस्टेज ऑफ टाईम असेल, किंवा काय पोलन ग्रेन वेस्टेज असतील, ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी पुढे जाऊन अवॉइड करण्यासाठी आपल्याला त्यांचं आयडेंटिफिकेशन असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, अगदी साधं एक्झाम्पल, आता कॉलेजेसमध्ये तुम्हाला आय कार्ड वगैरे दिले जातात. त्या आय कार्डचा मिनिंग असा असतो, तो म्हणजे ते तुमचं इंडिव्हिज्युअल आयडेंटिफिकेशन झालं. जर ते आय कार्ड नसेल तर काय होईल? कोणतेही अदर स्टुडंट्स असेल, कोणीही त्या बॅचमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर स्टँडर्डमध्ये येऊन बसू शकतात. पण जर त्यांना सेग्रिगेट करायचं असेल, स्पेसिफिक क्लासिफिकेशन करायचं असेल, क्लासिफिकेशनचं एक लेसन लास्ट इयरमध्ये पाहिलं होतं, स्पेसिफिक क्लासिफिकेशनसाठी त्यांचं आयडेंटिफिकेशन होणं फार गरजेचं आहे. आणि आयडेंटिफिकेशनमध्ये अगदी बेटर वेमध्ये ती जी काय प्रोसेस आहे ती परफॉर्म होताना दिसते, अगदी सिम्पल वेमध्ये. सो पहिलं पोलिनेशन. आता दुसरं, हा झाला आपला पहिला की काय ते करेक्ट ट्रान्सफर होतीलच असे नाही. मग कसे असेल ते? इट कुड बी और इट कॅन बी, इट कुड बी इन द फॉर्म ऑफ राईट और रॉंग पोलन. आता हे तर काही कन्फर्म सांगू शकत नाही आपण की काय जे पोलन ग्रेन आहेत ते करेक्ट टाईपचे करेक्ट स्टिग्मावरती जाऊन लँड झाले, डिपॉझिट झालेत आणि पुढे फर्दर प्रोसीड होते. इट कुड बी ते अशा फॉर्ममध्ये असू शकतात, आयदर इन द फॉर्म ऑफ राईट पोलन. राईट पोलन कुणासाठी? त्या स्टिग्मासाठी करेक्ट आहेत, योग्य आहेत, और ते रॉंग फॉर्ममध्ये असू शकतील. सो ते कुड बी इन दिस फॉर्म. मग हे करेक्ट आहेत हे ओळखायचं कसं? कारण आपली पहिली स्टेप आहे आयडेंटिफिकेशन. यांना ओळखण्यासाठी काय केलं जातं? नाव हिअर स्टिग्मा थ्रू काही सर्टन स्पेसिफिक दॅट पिस्टिल पार्ट. आता इथे आपण डायरेक्ट असं मेन्शन करतो, पिस्टिल हॅज द ॲबिलिटी टू रेकॉग्नाइज द करेक्ट टाईप ऑफ और राईट पोलन ग्रेन, right pollen with the help of special kind of protein. फार महत्त्वाचं, हे जे पिस्टिल आहेत ना त्यांच्या थ्रू काही सर्टन स्पेसिफिक प्रोटीन सिक्रेट केले जातात आणि ते जे प्रोटीन असतात ते आयडेंटिफाय करतात की जो पोलन ग्रेन त्या स्टिग्मावरती येऊन लँड झाला आहे तो करेक्ट ॲप्रोप्रिएट आहे की नाही. जर तो करेक्ट फॉर्ममध्ये असेल, सो फर्दर इट गेट प्रोसीड इन द फॉर्म ऑफ प्रमोशन. त्यांना प्रमोशन मिळतं आणि पुढे ते मूव ऑन होतात. अँड इफ रॉंग टाईप ऑफ पोलन ग्रेन इन केस जर तो डिपॉझिट झाला असेल स्टिग्मावरती, इट फर्दर गेट इनहिबिटेड. म्हणजे त्याला काय केलं जातं? डिस्कार्ड केलं जातं. म्हणजे हे कळालं, जर राईट टाईपचा पोलन ग्रेन असेल तर त्याला ॲक्सेप्टन्स मिळाला, पुढे फर्दर ते प्रोसीड झाले. पुढे कुठे जातील ते? मग स्टिग्मा सिक्रिएशन करेल. हे जे सिक्रिएशन आहे हे डिफरंट आहे. प्रोटीन्स जे आहेत ते पहिल्यांदा आयडेंटिफिकेशनसाठी आणि मग वन बाय वन ते असे इथपर्यंत जाऊन पोहोचतील आणि मग जाऊन पुढचा मेजर इव्हेंट परफॉर्म करायला ते रेडी फर्टिलायझेशनसाठी. हे समजते? बरं, आता याला शॉर्ट वेमध्ये मी याला परत एकदा इथे कन्सिडर करते. आता ह्याला कसं मेन्शन करूयात. आपण पहिल्यांदा असं सांगितलं की ट्रान्सफर ऑर, आपण इथून सुरुवात करूया, डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन.
सर्वात बेसिकली काय झाले, पोलन ग्रेन जे होते ते डिपॉझिट झाले, राईट. हा पहिला पार्ट आपला. पोलन ग्रेन डिपॉझिट झाल्यानंतर पुढे आता आपल्याला करायचं आहे काय, आयडेंटिफिकेशन. हे डिपॉझिट झाल्यानंतर दोन फॉर्ममध्ये असू शकतात. कोणते, आयदर तो असेल राईट पोलन ग्रेन जो हवा आहे तो अगदी करेक्ट फॉर्ममध्ये, किंवा तो असू शकतो रॉंग फॉर्म ऑफ पोलन ग्रेन, करेक्ट असेल किंवा तो रॉंग असेल. आयडेंटिफाय करायला मदत कोण करतायत त्यांना, प्रोटीन. आता हे जे प्रोटीन आहे त्यांचे नेम स्पेसिफिक मेन्शन केले जात नाही, जस्ट स्पेशल काइंड ऑफ प्रोटीन. आय थिंक 31-35 टाईप ऑफ प्रोटीन्स असतात. ते करेक्ट पोलन ग्रेन त्यांच्यासाठी जो सुटेबल असेल त्याला तो आयडेंटिफाय करतो. सो दिस प्रोटीन अँड विथ द हेल्प ऑफ दिस प्रोटीन आता ह्यांच्यामुळे काय होणार आहे, जर राईट टाईपचा जर पोलन ग्रेन असेल त्याला मिळतो ग्रीन सिग्नल. त्याला ग्रीन सिग्नल मिळाला, दॅट मीन्स इट फर्दर गेट फॉलोड बाय द प्रमोशन ऑफ पोलन. आणि जर रॉंग टाईपचं असेल तर त्याला केलं जातं इनहिबिशन. आता आपण दोन्हीही केसला कन्सिडर करतोय. काय सांगितलंय, पोलन ग्रेन डिपॉझिट झाल्यानंतर आपण पहिल्या स्टेपला आलो, आयडेंटिफिकेशन. म्हणजे पोलिनेशन परफॉर्म झालं. पोलिनेशन आणि फर्टिलायझेशन मधला टॉपिक आहे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. डिपॉझिशन झाल्यानंतर ते आयदर इट कुड बी इन द फॉर्म ऑफ राईट पोलन और रॉंग पोलन. It actually get identified or get determined by the special kind of protein. Generally it is secreted by the pistil part, कार्पेलचा जो पार्ट आहे तो. प्रोटीन फाइंड आउट करणार की तो राईट आहे का रॉंग आहे, आणि देन त्याच्यानंतर जर करेक्ट असेल तर त्याला पुढे काय करतील, प्रमोट करतील. म्हणजे पुढे जाऊन काय होईल, तो जर्मिनेशनला सुरुवात करेल. आणि जर रॉंग टाईपचा असेल तर त्याला मात्र काय करावं लागेल, त्यांना तिथून इनहिबिट करावं लागेल, त्याला डिस्कार्ड केलं जातं. आता याला थोडंसं आपण डायग्रामॅटिक समजून घेऊयात. यांना काय मिळाला, ग्रीन सिग्नल. यांना काय मिळाला, रेड सिग्नल. यांना तिथेच स्टॉप केलं, तिथेच अबॉर्ट केलं, तिथेच डिस्कार्ड केलं किंवा त्यांना फेकून दिलं गेलं. यांना ग्रीन सिग्नल मिळाला आणि हे पुढे फर्दर प्रोसीड करायला रेडी झाले. आता आपण याला थोडंसं डायग्रामॅटिक वेमध्ये कन्सिडर करून पाहूयात. सपोज ही होती आपली स्टिग्मा, ही नॅरो आपण कन्सिडर करूयात स्टाईल, आणि हा झाला आपला ओव्हरीचा पार्ट. सेम आता लेबलिंग करायची गरज नाही, ॲज इट इज स्टिग्मा पार्ट झाला, स्टाईल पार्ट झाला, आणि हा झाला ओव्हरी. आता आपण असं समजूयात की वेगवेगळ्या टाईपचे पोलन ग्रेन येऊन इथे लँड झाले. सपोज ठीक आहे, हा झाला फर्स्ट. आता कलर ॲज इट इज तेवढे क्लिअरली दिसत नाही आहेत, बट स्टील आपण त्यांच्यामध्ये डिफरन्स दाखवायचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, काय झालं याच्यामध्ये, 3 वेगवेगळ्या टाईपचे पोलन ग्रेन आलेत. एक येलो कलरचं दाखवलं आहे फर्स्ट, पिंक कलरचं दाखवलं आहे, आणि तिसरा व्हाईट कलरचा ॲज इट इज ठेवला आहे. आता याच्यामध्ये सेल्फ कंपॅटिबल आहेत की नाहीत हे आयडेंटिफाय होणं गरजेचं असतं. आपण सर्टन काही ॲडॅप्टेशनमध्ये काही केसेस स्टडी केल्या होत्या, आणि ह्या केसेसमध्ये आपल्याला असं लक्षात आलं की काही केसेसमध्ये सेल्फ कंपॅटिबल असतील तर फर्दर ते पोलन ग्रेन तिथे काय होतात, तिथे स्टे करतात आणि जर्मिनेशनला जातात. जर सेल्फ इनकम्पॅटिबल असतील तर सेम प्लांटचे पोलन ग्रेन स्टिग्मावरती सर्वाईव्ह करू शकत नाहीत, रादर ते पोलन ट्यूब फॉर्म करू शकत नाही. सो हा फर्स्ट प्रॉब्लेम. सो त्याच्यामध्ये आपण सेल्फ इनकम्पॅटिबिलिटीमध्ये आय थिंक ॲपल आणि जे पीच आहे त्यांचं एक्झाम्पल पाहिलं होतं. सो ह्या केसमध्ये जर आपण कन्सिडर केलं की ही जी स्पीशीज आहे ती ॲपलची आहे, मग याच्यावरती एक ॲपलची स्पीशीज आली, एक पीचची आली, आणि सपोज आपण एक मँगोची कन्सिडर केली. काय वाटतं ह्या तिघांपैकी कोणती जी आहे ती सर्वाईव्ह करेल? आपण काय करतो, मी याला लेबल पण करते. ही जी आहे ती सेम ॲपलचीच आहे, ही दुसरी आहे ती पण सेम ॲपलचीच आहे, हे सेम फ्लावर सेम प्लांट, फक्त कलर वेगळा दिसावा. स्पीशीज ती आहे, फक्त प्लांट दुसरा आहे. आणि ही तिसरी जी आहे, तिसरी केस आपण हे कन्सिडर करूयात, हे मँगोचे पोलन ग्रेन. पहा आपण आयडेंटिफिकेशन पाहतो, याला समजून घेतोय. सरफेसवरती 3 वेगवेगळ्या स्पीशीजचे पोलन ग्रेन आले. 3 वेगवेगळे म्हणजे कसे, जो फ्लावर आहे त्याच फ्लावरमध्ये असणारे अँथरमधले पोलन ग्रेन त्याच्यावरती येऊन लँड झाले. दुसरं प्लांट आहे पण स्पेशीज सेम आहे पिंक कलरचं, सो तो पोलन ग्रेन तिथे लँड झाला. आणि हे जे मँगो आहे ती आणि ॲपल ह्या दोन वेगवेगळ्या लेवलच्या प्लांट स्पीशीज आहेत.
मग जर सपोज आपण ह्यांना कन्सिडर केलं, जर त्यांना सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी असेल, कारण आपण इथे एक्झाम्पल घेताना ॲपलचं घेतलं आहे, सेल्फ इनकम्पॅटिबिलिटीमध्ये असं पाहिलं होतं की सेम फ्लावरमधले किंवा सेम प्लांटमध्ये, सेम प्लांट स्पीशीज सेम आहेत, सेम प्लांटमधले पोलन ग्रेन जर इथे आले तर ते जर्मिनेट होत नाहीत, म्हणजे याचा नंबर गेला. त्यांनी काय केलं, आयडेंटिफाय केलं, बरोबर इथून प्रोटीन सिक्रेट झाले, त्यांनी आयडेंटिफाय केलं, अरे हे तर आपल्यासाठी सुटेबल नाही आहे, सो यांना काय केलं, त्यांनी इनहिबिट केलं. दॅट मीन्स हा कोणत्या टाईपचा पोलन झाला, रॉंग टाईप. टेक्स्टबुकमध्ये अगदी क्लिअरली मेन्शन केलं आहे की राईट पोलन आणि रॉंग पोलन ही कन्सेप्ट काय आहे, तर ती अशी, हे प्लांट दुसरं आहे पण ॲपलचे स्पीशीज आहे आणि त्यांच्यावरचे जे पोलन ग्रेन असेल ते ह्या स्टिग्मावरती येऊन लँड झालेत. आता ॲपलसाठी सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी असते, म्हणजेच त्यांना स्वतःचे पोलन ग्रेन चालत नाही, पण दुसऱ्या प्लांटचे पण स्पीशीज सेम असली पाहिजे त्यांचे पोलन ग्रेन चालतात. यांना मात्र मिळाला ग्रीन सिग्नल. आणि मँगोचा आणि हा जो पेस्टिल पार्ट आहे तो झाला ॲपलचा, सो मँगो आणि ॲपल, सो ह्यांचं मात्र जे फ्युजन असेल किंवा ह्यांच्या ज्या कम्पॅटिबिलिटी जर आपण चेक केल्या तर ह्या दूरदूरपर्यंत मॅच होत नाही, म्हणजे यांचंसुद्धा सिलेक्शन झालं नाही. सिलेक्शन कुणाचं झालं, ह्या मधल्या पोलन ग्रेनचं. हे जस्ट ॲन एक्झाम्पल म्हणून कन्सिडर केलं. सपोज आपण आता असं कन्सिडर करूयात की हा झाला स्टिग्मा, ही झाली स्टाईल आणि खाली ओव्हरीचा पार्ट आहे. आता ह्याचे जे पोलन ग्रेन आहे ते हे पोलन ग्रेन, आता आपण सपोज थोडेसे वेगळ्या फॉर्ममध्ये कन्सिडर करू, आणि ही काहीतरी वेगळी स्पीशीज आहे, दोनच XYZ असं कोणतरी एक प्लांट आहे, त्याचे हे पोलन ग्रेन आहेत आणि हे दुसरे बाहेरचे. मग जेव्हा ते इथे लँड होतील तेव्हा मात्र इथे प्रोड्यूस होणारे किंवा सिक्रेट होणारे प्रोटीन असेल ते काय आयडेंटिफाय करतील, अच्छा दिस वन इट इज द राईट पोलन, सो इट फर्दर गेट फॉलोड बाय द प्रमोशन. दॅट मीन्स इट फर्दर गेट लीड फॉर द जर्मिनेशन ॲज वेल ॲज फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब. आणि हा जो आहे तो डिफरंट स्पीशीजचा होता, अनादर स्पीशीजचा आहे, याला मात्र सिलेक्ट केलं गेलं नाही आणि ह्या केसमध्ये मात्र याला सिलेक्शन केलं गेलं. आणि हा पहिला टप्पा आहे जो आपण पाहतो आयडेंटिफिकेशनमध्ये. आता आपण जाऊया दुसऱ्या टप्प्यामध्ये. लक्षात ठेवायचं आहे तो फक्त हा एवढा मेजर पार्ट आहे, तो पोलन ग्रेन डिपॉझिट झाले, ते कसे असू शकतात, करेक्ट असतील, रॉंग असतील, प्रोटीन थ्रू त्यांचं आयडेंटिफिकेशन केलं जातं, डिटर्मिनेशन केलं जातं. करेक्ट असेल तर ग्रीन सिग्नल प्रमोट झाले, म्हणजे पुढे गेले कशाला, पोलन ट्यूब फॉर्म करायला, नसतील तर तिथेच डिस्कार्ड होतील. ओके, सेकंड टाईपकडे चाललो आपण. सेकंड जी स्टेप आहे ती सिक्रेशन फ्रॉम स्टिग्मा. सेकंड आहे सिक्रीशन फ्रॉम स्टिग्मा. सेकंड स्टेपमध्ये आल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की करेक्ट टाईपचे पोलन ग्रेन ह्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर ते कुठे स्टे करतायत, कुठे सर्वाईव्ह करतायत, अजूनही ते स्टिग्मावरती आहे. पोलन ग्रेन आले आणि तिथे थांबले आणि मग आता मॅच्युअर असलेला जो काही स्टिग्मा आहे तो सर्टन काही सिक्रीशन सिक्रेट करायला स्टार्ट करतात आणि त्याच्यामुळे त्यांचा स्टिकी सरफेस असाही कन्सिडर केला जातो. मग हे जे सिक्रिएशन आहेत हे फार महत्त्वाचे असतात, हे न्यूट्रिटिव्ह पण असतात, कारण हे पोलन ग्रेनला फर्दर जर्मिनेट करायला मदत करतात आणि त्यांचं जे सिक्रिएशन आहे ते स्टिग्मापासून होतं. कसं, अगेन ॲज युजल कन्सिडर करतो आपण, हा झाला त्यांचा स्टिग्माचा पार्ट, हा झाला त्यांचा स्टाईल पार्ट आणि ही खाली आपण पाहतोय ओव्हल शेपची ही झाली त्यांची ओव्हरी. झालं आहे काय, जो करेक्ट टाईपचा जो पोलन होता त्या पोलन ग्रेनचं सिलेक्शन झालं. सिलेक्शन होऊन आता तिथे काय होतं आहे, पोलन ग्रेन जो आहे तो तिथे सर्वाईव्ह करायला स्टार्ट झाला. सर्वाईव्ह जेव्हा करत असेल किंवा तो पोलन ग्रेन येऊन जेव्हा तिथे लँड झाला आहे, ह्या स्टिग्मा थ्रू इथे सर्टन सिक्रिएशन व्हायला स्टार्ट होतात. कोण करणारे, स्टिग्मा. आणि केव्हा करणारे, जेव्हा तो मॅच्युअर असेल तेव्हाच. आता परत इथे एक केस लक्षात ठेवायची, पोलन ग्रेन तर आले, जाऊन लँड झाले, पण जर तोपर्यंत पिस्टिल पार्ट हा जर मॅच्युअर नसेल तर यांचं सिक्रिएशन होणार नाही. म्हणजेच ह्या दुसऱ्यापासूनच्या पुढच्या जेवढ्या काही स्टेप्स आहेत ह्या पुढे फर्दर परफॉर्मन्स होणार. म्हणजेच एकाच वेळेला मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट हे मॅच्युअर असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. हे सुद्धा आपण सर्टन ॲडॅप्टेशन्समध्ये कन्सिडर केले होतं. आता हे जे काही सिक्रिएशन आहे, चला ह्या केसमध्ये मात्र आपण त्यांना लेबल करूयात. एडेस स्टिग्मा, हा पार्ट आहे स्टाईल
हा पार्ट आहे ओव्हरी. ह्यांना नेमिंग करूयात. इट इज पोलन ग्रेन अँड दिस पार्ट इट इज सिक्रीशन फ्रॉम स्टिग्मा. सिक्रीशन फ्रॉम स्टिग्मा. करेक्ट पोलन ग्रेन आला, राईट पोलन ग्रेन. त्याच्यानंतर सिक्रीशन झालं कुणापासून? स्टिग्मापासून. हे जे असतं हे नेहमी लिक्विड फॉर्ममध्ये असतं. सिक्रीशन हे नावाने कळालं असेल तुम्हाला. अँड बेसिकली द कंटेंट ऑफ दिस लिक्विड इट इज वॉटर अँड शुगर किंवा सुक्रोज कन्सिडर करूया. शुगर आणि वॉटरपासून तयार झालेला एक लिक्विड पार्ट अशा स्वरूपामध्ये हा जो काही स्टिग्मा आहे तो सिक्रेट करायला स्टार्ट करतो आणि ह्याच्यामुळे ह्या पोलन ग्रेनच्या जर्मिनेशनला सुरुवात होते, जो आपल्याला पाहायचा आहे जर्मिनेशन ऑफ पोलनमध्ये. पाहूयात आपण पुढे. हा एवढा छोटासा टॉपिक होता सिक्रीशन फ्रॉम स्टिग्मा. थर्डकडे जाऊयात आपण. आता अजून एक त्याचं कारण असतं वॉटर कंटेंटमुळे ते जे पोलन ग्रेन आहेत त्यांना हायड्रेट ठेवण्यासाठी मदतही होते. तिसरा आहे आपला जर्मिनेशन ऑफ पोलन. थर्ड स्टेप जर्मिनेशन ऑफ पोलन. आता पहिल्यांदा जर्मिनेशनबद्दल बोलूयात. जर्मिनेशन काय असतं? एखादं सीड घेतलं आपण मॅच्युअर ड्राय फॉर्ममधलं, त्याला आपण सो केलं, जमिनीच्या आतमध्ये लावलं, त्याला अगदी प्रॉपर जे काही सॉईल असेल म्हणजे जी फर्टाईल सॉईल असेल, लागणारं त्यांना जे काही वॉटर असेल, एअर असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड केल्या आणि मग मात्र ह्यांचं जर्मिनेशन स्टार्ट होतं आहे. म्हणजेच त्यांना शूट आणि रूट सिस्टीम स्टार्ट होत आहेत, म्हणजे ह्या सीडची ग्रोथ होते. फर्दर ग्रोथ होणे किंवा डेव्हलपमेंट होणे ह्याला म्हणणार आपण जर्मिनेशन. पोलन ग्रेनला ओळखलं गेलं, आयडेंटिफिकेशन झालं. त्याच्यानंतर जो स्टिग्मा होता, मॅच्युअर पिस्टिल होते, त्यांनी काय केलं? त्यांनी सिक्रीशन स्टार्ट केलं. सिक्रीशन जे काय असेल पार्ट त्याच्यामुळे झालं काय की ह्यांचं जर्मिनेशन व्हायला सुरुवात झाली. सो जर्मिनेशन जेव्हा ह्या पोलन ग्रेनचं होईल दॅट मीन्स फर्दर इट गेट रिझल्ट इन टू द फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब. म्हणजे जेव्हा तिसऱ्या स्टेपमध्ये येणार त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, पोलन जे काय आहे पोलन ग्रेन त्यांचं जर्मिनेशन होते. जर्मिनेशन होते म्हणजेच तिथे काय डेव्हलप होताना दिसणार आहे आपल्याला? पोलन ट्यूब डेव्हलप होताना दिसते. कशी आहे पोलन ट्यूब ह्यालाही कन्सिडर करूयात. हा झाला आपला स्टिग्माचा पार्ट, ही झाली त्याची स्टाईल. इथे कन्सिडर केली आपण त्याची ओव्हरी. इथे फर्स्ट आपल्याला जो मिळाला होता त्याला कन्सिडर केला, हा झाला आपला पोलन ग्रेन. इथे जे काही शुगरी सिक्रीशन आहे ह्या सिक्रीशन त्यांनी घेतलं ॲब्झॉर्ब करून. ॲब्झॉर्ब केल्यामुळे इंटरनल पार्ट or the internal layer of that pollen grain it creates a pressure. का? जेवढं शुगर सोल्युशन ॲब्झॉर्ब केलं असेल तसं त्यांचा त्या पोलन ग्रेनचा इंटरनल जो व्हॉल्यूम आहे तो इन्क्रीज झाला. व्हॉल्यूम इन्क्रीज झाला की ते प्रेशर एक्झर्ट करतात. जसं प्रेशर एक्झर्ट करतील तर फर्स्ट ऑफ ऑल त्यांचा जो प्रेशर असेल तो इनर वॉलवरती क्रिएट होताना दिसतो आणि जर हा प्रेशर एका लेवलपेक्षा एक्सेस झाला नो डाऊट तिथून काय होईल तो पुढे फर्दर तो प्रेशर पुढे जो काही पुश केला जातो इन द फॉर्म ऑफ दॅट दॅर इज अ डेव्हलपमेंट ऑफ पोलन ट्यूब. कसं कन्सिडर करूयात आपण. आता आपण आपला पोलन ग्रेन थोडासा मोठा ड्रॉ करतोय जेणेकरून तुम्हाला इझी फॉर्मॅटमध्ये समजायला मदत होईल. आता यांना थोडंसं we all know pollen grain it is double layered structure. outer one outer membrane, exine part, inner one intine part and
एक्झाईन पार्ट इज गेट इंटरप्टेड ॲट सर्टन लेवल. आता इथे 1, 2, 3 आहेत आणि अशा टाईपच्या पोलन ग्रेनला आपण स्टार्टिंगच्या लेक्चर्समध्ये पाहिलं होतं. ह्यांना आपण ट्रायपोरेट म्हणतो किंवा मल्टीपोरेट म्हणतो. एक सिंगल असेल तर युनिपोरेट म्हणतो. म्हणजेच पोर हा इथे वर्ड रिलेटेड आला, दॅट मीन्स जर्म पोर. आता झालं आहे काय, आपण ह्याला अजून थोडंसं इलॉंगेट केलं ना. सो हा झाला आपला त्यांचा स्टिग्माचा पार्ट, आपण मायक्रोस्कोपमध्ये पाहत असल्यासारखं. इथे जे होते हे खूप सारे सिक्रिशन्स, शुगरी जे सिक्रिशन्स आहेत हे सर्व काय केले गेले, हा जो पोर आहे तिथून त्यांनी ॲब्झॉर्ब केले गेले. आणि जसजसे हे ॲब्झॉर्ब करत आहेत तसतसा हा जो काही इंटरनल व्हॉल्यूम आहे हा व्हॉल्यूम वाढत गेला. त्यांनी त्यांच्या इनर वॉलवरती प्रेशर क्रिएट केला. आता याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची जी लक्षात घ्यायची आपल्याला, अगदी सिंपल आहे, ते म्हणजे जेव्हा पोलन ट्यूब फॉर्म होईल ही पोलन ट्यूब नेहमी जिथे कुठे जर्म पोर असेल तिथून डेव्हलप व्हायला सुरुवात होते, तिथूनच. कारण असं आहे, एक्झाईनचा जर पार्ट पाहिला तर एक्झाईन इज जनरली मेड अप ऑफ स्पोरोपोलेनिन विच इज वन ऑफ द टफेस्ट सबस्टन्स. आपण त्यांच्या रेझिस्टिव्हिटीसुद्धा थोड्याशा हायर फॉर्ममध्ये पाहिल्या होत्या. आणि दॅट जर्म पोर इट इज पार्ट ऑफ इंटाईन ओनली. हा जो जर्म पोर आहे ह्या जर्म पोरमध्ये फक्त कोणता पार्ट दिसतो आपल्याला, इंटाईनचा. इंटाईन इनर लेअर ही नेहमी डेलिकेट फॉर्ममध्ये असते. सो जेव्हा खूप जास्त ती जी काही पोलन ग्रेन आहे त्यांनी ते शुगरी सोल्युशन होतं त्यांना ॲब्झॉर्ब केलं, कन्झ्युम केलं, पिऊन घेतलं. आता मात्र ती सेल काय झाली, बल्ज झाली. त्यांनी प्रेशर क्रिएट करायला सुरुवात केली आणि ह्या प्रेशरमुळे इथे अशा पद्धतीने आपल्याला थोडासा एक्सटेंडेड पार्ट दिसायला सुरुवात झाली. आणि हे जे काय आहे ह्या स्ट्रक्चरला नाव देणार आहोत पोलन ट्यूब. हे समजतंय का? काय पाहतोय आपण, जर्मिनेशन ऑफ पोलन. जर्मिनेशन होत आहे म्हणजे ह्या पोलनची वाढ होते. हे पोलन इथे दाखवलं आहे, हा आहे आपला पोलन ग्रेन. हा जो पार्ट आहे म्हणजे हा ॲक्च्युली इथला, हा आहे स्टिग्मा. आत्तापर्यंत लर्न झालेत हे सर्व पार्ट. दिस वन इज स्टाईल अँड बेसल सोलन पार्ट इट इज ओव्हरी. पोलन ग्रेन लँड झाला, दॅट मीन्स फर्स्ट पाहिलं आपलं पोलिनेशन परफॉर्म झालं. त्याच्यानंतर काय झालं, आयडेंटिफाय केलं, करेक्ट पोलन मिळाला, सर्वाईव्ह झाला. त्याच्या पुढे सेकंड स्टेपमध्ये काय झाले, सिक्रिशन फ्रॉम स्टिग्मा. स्टिग्माने सिक्रिशन करायला स्टार्ट केले. सिक्रिशन हे शुगरी सिक्रिशन असतात आणि त्यांच्यामुळे आता मात्र ह्यांच्या जर्मिनेशनला स्टार्ट झालं आहे. हा जो काही इथला लिक्विड पार्ट आहे हे सिक्रिशन आहे. दिस ब्ल्यू वन पार्ट इट इज सिक्रिशन बाय स्टिग्मा. हे सिक्रिशन त्या पोलन ग्रेनने ॲब्झॉर्ब करून घेतला, इंटरनल व्हॉल्यूम वाढला, त्याच्यामुळे प्रेशर क्रिएट झाला आणि ह्या क्रिएट झालेल्या प्रेशरमुळे इंटाईनचा पार्ट पुढे एक्सटेंड झाला. इट समवॉट लुक लाईक अ ट्यूब आणि पोलन ग्रेनपासून पुढे ट्यूब एक्सटेंड झाली आणि म्हणून तिला कन्सिडर केलं गेलं इट इज पोलन ट्यूब. म्हणजे याच्यामध्ये काय फॉर्म झालं, जर्मिनेशनमध्ये पोलन ट्यूब डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. आता याच्यामध्ये अजून एक 2 केसेस आहेत. पहिली केस अशी असते मोनोसायफोनस. मोनोसायफोनस दॅट मीन्स इफ अ सिंगल पोलन ट्यूब germinates थ्रू जर्म पोर. म्हणजे काय म्हणतोय आपण, जेव्हा केव्हा ह्या पोलन ग्रेनचं जर्मिनेशन होऊन पोलन ट्यूब डेव्हलप होईल, जर एक सिंगल पोलन ट्यूब जर डेव्हलप झाली तर त्याला म्हटलं जातं मोनोसायफोनस. आणि काही केसेसमध्ये एकापेक्षा जास्त पोलन ट्यूब डेव्हलप होतात, त्यांना सेकंड टर्मिनॉलॉजी आहे इट इज पॉलीसायफोनस. टर्मिनॉलॉजींवरती आपण परत विशेष असं लक्ष देतोय कारण ह्याच्यावरती MCQ विचारले जातात. पॉलीसायफोनस म्हणजे आता याच्यामध्ये काय झाले, पॉली म्हणजे मेनी पोलन ट्यूब जर्मिनेट्स थ्रू द जर्म पोर. पण आपण तर पाहिलं एक सिंगल जी पोलन ट्यूब असते ती पुढे जाऊन काय करते, ओव्हरीपर्यंत जाऊन पोचते. दॅट मीन्स जेवढ्या काही पोलन ट्यूब आहेत आउट ऑफ दॅट ओनली सिंगल पोलन ट्यूब ट्रॅव्हल फ्रॉम दॅट स्टिग्मा थ्रू द स्टाईल अँड रिचेस टुवर्ड द ओव्हरी अँड द रिमेनिंग पोलन ट्यूब आर
फर्दर गेट डिसइंटिग्रेट. एकच काय होते, ती जाऊन त्या ओव्हरीपर्यंत पोहोचते आणि बाकीच्या ज्या आहेत त्या मात्र काय होतात, डिसइंटिग्रेट होतात. पण काही केसेसमध्ये आपल्याला अशी केस दिसते. बेसिकली दिसून येणारी ती सिंगल आहे म्हणजे मोनोसायफोनस, आणि जेव्हा खूप साऱ्या दिसतील तेव्हा कन्सिडर करणार पॉलिसायफोनस. सो आपण जर्मिनेशनपर्यंत आलो. ही पोलन ट्यूब इथून जस्ट डेव्हलप व्हायला स्टार्ट झाली. सो पुढे पाहणार आहोत आपण ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब. पोलन ट्यूबची डेव्हलपमेंट परफॉर्म झाली आहे. सिंगल असेल तर त्याला टर्म केलं आहे मोनोसायफोनस, एकापेक्षा जास्त असतील तर त्यांना म्हणणार आहोत आपण पॉलिसायफोनस. चला पुढचा टॉपिक आहे, त्याला म्हणूयात आपण ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब. ह्याच्यामधला नेक्स्ट वन ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब. आता ह्या पोलन ट्यूबची ग्रोथ होत असताना आपल्याला एक गोष्ट नोटीस करायची. जेव्हा आपण डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमिटोफाईट हा टॉपिक लर्न करत होतो त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमिटोफाईट अकर्स इन 2 phases. दॅट मीन्स एक सांगितलं होतं आपण बिफोर पॉलिनेशन आणि एक सांगितलं होता आफ्टर पॉलिनेशन. म्हणजे काय सांगितलं होतं, एक अँथरच्याच आतमध्ये एक 2 cell अशा फॉर्ममध्ये दिसलं होतं आणि काही केसमध्ये पॉलिनेशन झाल्यानंतर त्याच्यानंतर पुढे जाऊन परत 3 celled फॉर्म अशी स्टेज परफॉर्म होताना दिसते. म्हणजे काय, त्याला मी कन्सिडर करते. सपोज हा झाला आपला स्टिग्माचा पार्ट, इथेच कन्सिडर करूयात आपण. हा झाला आपला स्टिग्माचा पार्ट, हा झाला आपला स्टाईलचा पार्ट आणि ही झाली आपली पुढची ओव्हरी कन्सिडर केली. जेव्हा पोलन ग्रेन येऊन इथे लँड करतील, हा एक पोलन ग्रेन कन्सिडर केला. हा जेव्हा पोलन ग्रेन येऊन इथे लँड होईल तर काही केसमध्ये हा 2 celled असतो पॉलिनेशन व्हायच्या अगोदरच, आणि काही केसमध्ये मात्र हा 3 cell असतो. मोस्ट अँजिओस्पर्ममध्ये 60% अँजिओस्पर्ममध्ये आपल्याला कसे दिसतात, हे 2 celled फॉर्ममध्ये दिसतात आणि काही केसमध्ये मात्र कसे दिसतात 3 celled. आता ह्यांचा इथे काय रेफरन्स वापरायचा आहे, जर हे 2 celled फॉर्ममध्ये असतील म्हणजेच हा जो काही पोलन ग्रेन आहे ह्या पोलन ग्रेनला आपण इथे कन्सिडर करतोय अशा पद्धतीने 2 लेयर त्यांचे इथे मेन्शन करतोय. आता आतमध्ये हा इट अंडरगोज कॅरिओकायनेसिस. एक सिंगल असेल तर त्याच्यापासून अजून एक सेल तयार झाली होती. हा याचा प्रॉमिनंट जो न्यूक्लियस आहे तो हा सायटोप्लाझम, म्हणजे ही जी सेल होती हिला नाव दिलं होतं आपण व्हेजिटेटिव्ह सेल. आणि ही जी काही वरती सेल तयार झाली होती छोटी वाली जनरेट झाली म्हणून आपण हिला नाव दिलं होतं जनरेटिव्ह सेल. आणि अशा टाईपचं जे पोलन ग्रेन होतं त्याला म्हटलं होतं आपण 2 cell स्टेज. सो बिफोर पॉलिनेशन 2 celled आहे, 3 celled आहे, याच्याशी कनेक्शन एक्सक्यूज मी. हे जे काही पोलन ग्रेन आहे जर 2 celled असतील दॅट मीन्स इट फर्दर अंडरगोज द मायटोटिक सेल डिव्हिजन. मायटोटिकमध्ये सुद्धा कोण जाणार आहे, जनरेटिव्ह सेल मायटोसिस परफॉर्म करतात. पण ह्या मायटोसिसमध्ये ते काय करतात, ह्यांच्यापासून 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स तयार करताना दिसतात. ह्यांच्यापासून काय तयार झाले, हा एक मेल गॅमेट आणि हा एक मेल गॅमेट. आणि आता मात्र 2 मेल गॅमेट आणि एक व्हेजिटेटिव्ह सेल अशा तिघांना कन्सिडर केलं तर हे झालं 3 celled स्ट्रक्चर. जर 2 cell पोलन ग्रेन ह्या स्टिग्मावरती येऊन जर लँड झालं तर पुढे पोलन ट्यूब डेव्हलप होताना त्यांच्यामध्ये काय होतं आहे, जनरेटिव्ह सेल मायटोसिस परफॉर्म करते. मायटोसिस परफॉर्म होऊन यांच्यामध्ये आपल्याला 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स तयार झालेले दिसतील. आणि हे जे काही 2 मेल गॅमेट्स आहेत हे डेव्हलप होऊन मग मात्र आता काय होतं आहे की ह्यांची ही जी काही पोलन ट्यूब पुढे डेव्हलप व्हायला स्टार्ट झाली, इट स्टार्ट्स टू मूव्ह टुवर्ड्स द पोलन ट्यूब. म्हणजे आपण इथे सांगूयात की हा जो एक डार्क प्रॉमिनंट पार्ट सांगितला आहे हे डिवायडेशन झालं आहे. म्हणजे आपल्याला आता ही 3 celled फॉर्ममध्ये दिसेल. कशी, एक व्हेजिटेटिव्ह सेल दिसली, 2 हे जे काय आहेत ते आपल्याला हॅप्लॉइड मेल गॅमेट्स दिसले. म्हणजेच एक हा झाला व्हेजिटेटिव्ह सेलचा न्यूक्लियस, इथे 2 दाखवूयात 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स आणि हा बाकीचा जो पार्ट असेल तो सायटोप्लाझमचा. ह्याच्या आतमध्ये जे प्रेझेंट होते. आता हा पोलन ग्रेन कसं कन्सिडर केलं आहे, 3 celled पोलन ग्रेन तयार केलं आहे. आणि अशा पद्धतीने इथे मिळालेत आपल्याला 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स.
आणि हा जो आहे याला आपण म्हणूया ट्यूब न्यूक्लियस. आता जसजशी पुढे पोलन ट्यूब डेव्हलप होताना दिसेल, ह्या पोलन ट्यूबमध्ये वरचं जे काही वरच्या सेलमध्ये जे सायटोप्लाझम होतं, ही 3 सेल स्टेज म्हटलो, यांच्यामधलं सायटोप्लाझम पोलन ट्यूबकडे खाली सरकलं. ट्यूब सेलचा जो न्यूक्लियस होता तो खाली आला बेसला, आणि त्याचबरोबर जे 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स फॉर्म झाले होते हे सर्व ट्रॅव्हल करायला सुरुवात करत आहेत, ते पोलन ट्यूबमध्ये येऊन पोचत आहे. आता ही जी पोलन ट्यूब आहे ही स्टिग्माच्या पार्टला पेनिट्रेट केली, ती आता कुठे जाणार आहे, ती जाऊन पोचणार आहे स्टाईलला. आणि आपण स्टाईलसाठी काही कंडिशन पाहिल्या होत्या जेव्हा आपण स्टाईलचा पार्ट स्टडी करत होतो. सो स्टाईल ह्या 2 फॉर्ममध्ये पाहिल्या होत्या, एक तर असते ती होलो फॉर्ममध्ये आणि एक असते ती सॉलिड फॉर्ममध्ये. सो दोन्ही केसमध्ये आपण कन्सिडर करूयात. सपोज हा झाला स्टिग्माचा पार्ट, त्याच्यानंतर आपण हे कन्सिडर करतोय, हे झाली त्याची स्टाईल. आता काय करूयात, आपण त्याला थोडंसं ब्रॉड दाखवूयात म्हणजे आपल्याला आतमध्ये हॉलो पार्ट मेन्शन करता येईल. ठीक आहे. आता इथे आपण असं सांगितलं होतं की जेव्हा केव्हा ते हॉलो आतमध्ये पोकळ अशा पद्धतीने स्टाईल असेल तर आतमध्ये ती पोलन ट्यूब डेव्हलप होताना ॲज इट इज आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट झालेला दिसून येत नाही. ह्यांना नेमिंग करूयात. ह्या ज्या सेल आहेत त्यांना म्हटलं जातं इपिडर्मल सेल. हा वरचा पार्ट झाला स्टिग्माचा, ही ॲज युजल झाली स्टाईल. पण ही स्टाईल कशी आहे, होलो स्टाईल. इथे पोलन ग्रेन येऊन लँड झाला आणि ह्या पोलन ग्रेनपासून इथे आतमध्ये पोलन ट्यूब डेव्हलप व्हायला स्टार्ट झाली आणि ह्या पोलन ट्यूबमध्ये ट्यूब न्यूक्लियस आला, 2 जे काही मेल गॅमेट्स आहेत हॅप्लॉइड ते आले आणि सर्टन जो सायटोप्लाझमचा पार्ट आहे हा सर्व तिथून कॅरी होतोय. हॉलो असल्यामुळे ती जी काही पोलन ट्यूब आहे स्टाईल थ्रू इझिली पुढे आपल्याला मूव्ह ऑन होताना किंवा तिचे डेव्हलपमेंट होताना दिसून येते. हे पाहतो आपण ग्रोथ ऑफ पोलन ट्यूबमध्ये. व्हॉट इफ द स्टाईल इज इन सॉलिड फॉर्म. जर सॉलिड फॉर्ममध्ये असेल तर ती कशी दिसेल. अगेन आपण स्टिग्माचा पार्ट कन्सिडर करूयात, थोडासा ब्रॉड वेमध्ये आपण त्यांचा स्टाईल पार्ट दाखवायचा प्रयत्न करूयात. इथे आपण कन्सिडर केलं त्यांची जी काही एक सिंगल लेयर्ड सेल आहे ज्याला आपण नाव दिलं होतं इपिडर्मल सेल. ह्या झाल्या होत्या आपल्या इपिडर्मल सेल. आणि आता मात्र आतमध्ये कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये नंबर ऑफ सेल्स प्रेझेंट असलेले आपल्याला दिसून येतात. अँड दिस सेल्स ऑर टिश्यूज आर जनरली कॉल्ड ॲज कंडक्टिव्ह टिश्यू. कंडक्टिव्ह टिश्यू. दीज आर इपिडर्मल सेल. इपिडर्मल सेल. आणि आता ह्या स्टाईलला पाहिल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल हा जो मधला पार्ट आहे याला आपण जनरली कन्सिडर करतो स्टाईल. अँड दिस स्टाईल इज टोटली गेट फिल्ड ऑर ऑक्युपाईड विथ द नंबर ऑफ सेल्स. म्हणजे आपण ह्याला म्हणूयात सॉलिड स्टाईल. ही स्टाईल मात्र कशी आहे, सॉलिड. ज्या कार्पेलची ही जी काही स्टाईल आहे ही जर सॉलिड असेल त्यांच्यावरती इथे पोलन ग्रेन आला आणि हा पोलन ग्रेन आहे हे मात्र आता इथे पोलन ट्यूब डेव्हलप करायला स्टार्ट करतायत. दॅट मीन्स दे स्टार्ट टू क्रिएट सम मेकॅनिकल फोर्स टुवर्ड्स द कंडक्टिव्ह टिश्यू. ह्या टिश्यूवरती ते फोर्स क्रिएट करतात आणि फोर्स क्रिएट करून किंवा फोर्स अप्लाय करून ही पोलन ट्यूब खाली डेव्हलप व्हायला स्टार्ट होते. पण दोन्ही केसमध्ये जर पाहिले तर इथे स्मूथली ती पोलन ट्यूब पुढे पासऑन होताना दिसते. इथे मात्र ह्या कंडक्टिव्ह टिश्यू काय करू शकतात, त्यांना त्या प्रेशर अप्लाय करू शकतात. हे वरून प्रेशर टाकतात आणि ह्या ज्या काही कंडक्टिव्ह टिश्यू असतील ह्या बाजूने प्रेशर अप्लाय करतात. आणि आपल्याला बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं सपोज हे पोलन ट्यूब आहे आणि आजूबाजूचे सेल जर प्रेशर क्रिएट करत असतील तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, इथे जे काही आपल्याला मिळालेलं ट्यूब न्यूक्लियस असेल, हॅप्लॉइड मेल गॅमेट्स असेल किंवा सायटोप्लाझम आहे, इथे जर प्रेशर क्रिएट केला तर हा पार्ट वरती काय होऊ शकतो, परत रिटर्न फॉर्ममध्ये जाऊ शकतो. दॅट मीन्स टू प्रिव्हेंट द बॅकवर्ड फ्लो ऑफ सायटोप्लाझम, tube nucleus and two haploid male gametes, there is a formation of इथे ह्या फॉर्ममध्ये there is a formation of callose plug. आणि हा पार्ट आपण
डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईटच्या पार्टमध्ये पाहिला होता. इथे दाखवला ट्यूब न्यूक्लियस, 2 दाखवले हॅप्लॉइड मेल गॅमेट्स आणि बाकीचा दाखवला पार्ट तो म्हणजे सायटोप्लाझमचा. आणि हे जे काही इथे दोन्ही बाजूंना प्लग तयार झाले ह्यांना म्हटलं जातं कॅलोज प्लग. आणि ह्यांच्याबद्दल आपण बोललो होतो. काय करतायत हे कॅलोज प्लग, मला जर थोडंसं ह्या डायग्राममध्ये दाखवायचं असेल तर अशा पद्धतीने इथे कॅलोज प्लग डेव्हलप झालेला दिसेल. ह्या कॅलोज प्लगमुळे काय झालं, हे जे काही पोलन ट्यूबमध्ये आले ते परत बॅकवर्ड फ्लो होऊ नये किंवा ते परत बॅक साईडला मागे जाऊ नयेत, म्हणजे परत पोलनकडे जाऊ नयेत त्या ग्रेनमध्ये, त्याच्यासाठी ते प्रिव्हेंट करण्यासाठी इथे असणारा हा कॅलोज प्लग. आणि हा कॅलोज प्लग जसजशी पोलन ट्यूब पुढे डेव्हलप होताना दिसते स्पेसिफिक इंटरवलवरती कॅलोज प्लग डेव्हलप होताना दिसून येतात. म्हणजे कसं, आता सपोज आपण फक्त पोलन ट्यूब कन्सिडर करूयात. ही आपली पोलन ट्यूब आहे, ही पोलन ट्यूब कन्सिडर केली आपण. सपोज इथे दाखवलं आपण हा ट्यूब न्यूक्लियस झाला, हे जे 2 दाखवले हे झाले आपले मेल गॅमेट्स, हा झाला ट्यूब न्यूक्लियस आणि हे बाकीचं सगळं झालं त्यांच्यामध्ये सायटोप्लाझम. हे वरती जाऊ नये म्हणून इथे हा कॅलोज प्लग फॉर्म झालेला दिसला आपल्याला. आता ही परत अजून खाली जसजशी डेव्हलप होताना दिसेल. आता हिला आपण थोडीशी अजून मोठी कन्सिडर करूयात. पहिल्यांदा हा जो कॅलोज प्लग फॉर्म झाला होता, सपोज आपण कन्सिडर करूयात हा कॅलोज प्लग इथे फॉर्म झाला होता. हे ॲक्च्युली त्याला मागे जाण्यापासून प्रिव्हेंट करतात. खाली आल्यानंतर जसजसे डेव्हलप होतील त्याच्यानंतर परत सगळे जे काही आतमधले कंटेंट आहेत, ट्यूब न्यूक्लियस, 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट, सायटोप्लाझम, हे परत मागे जाऊ नये म्हणून परत जसजसे त्यांची पोलन ट्यूबची डेव्हलपमेंट होते तसतसे परत सर्टन प्लेसेसवरती हे कॅलोज प्लग डेव्हलप झालेले दिसून येतात. म्हणजे त्या पोलन ट्यूबची जशी डेव्हलपमेंट असेल तसे सर्टन इंटरवल्सवरती आपल्याला कॅलोज प्लग डेव्हलप झालेले दिसून येतात. बेसिकली हे सॉलिड स्टाईलमध्ये फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतात कॅलोज प्लग. आणि हे टोटल पाहिले आपण ग्रोथ ऑफ पोलन ट्यूबमध्ये. शेवटचा टप्पा कन्सिडर करणार आहोत एंट्री ऑफ पोलन ट्यूबमध्ये. त्याच्या अगोदर याच्यामध्ये नंबर ऑफ डायग्राम जास्त आहेत ह्या समजल्यात का, आपण ह्यांना एकदा परत कन्सिडर करतो. पोलन ट्यूब यांची ग्रोथ होते केव्हा होईल, जर्मिनेशन झालं की पोलन ट्यूब डेव्हलप व्हायला स्टार्ट होते. पण डिपेंड करतं की तो पोलन ग्रेन हा 2 सेल्ड आहे का 3 सेल्ड आहे. जर 3 सेल्ड असेल तर ह्यांच्यामध्ये मायटॉसिस परत परफॉर्म होऊन 2 मेल गॅमेट्स तयार होणार नाही कारण ऑलरेडी तयार आहेत. पण मॅक्सिमम केसमध्ये 2 सेल जी स्टेज दिसते मग मात्र जनरेटिव्ह सेल अंडरगोज द मायटॉसिस अँड फॉर्म द 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स. मग आता ह्यांच्यामध्ये कोण कोण दिसलं, जी ट्यूब सेल होती तिचा न्यूक्लियस, जनरेटिव्ह सेलने तयार केलेले 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स आणि सायटोप्लाझम. हे सगळं जसजशी पोलन ट्यूब डेव्हलप व्हायला स्टार्ट होते तसतसे ते सगळे पोलन ट्यूबमध्ये पुढे पास ऑन होत आहेत. आता इथून त्यांनी पेनिट्रेट केलं, स्टिग्माला पेनिट्रेट केलं, पोलन ट्यूब खाली चालली. खाली म्हणजे मधला पार्ट कोण आहे, स्टाईल. स्टाईल ही आपल्याला 2 कंडिशनमध्ये दिसते, हॉलो फॉर्ममध्ये असेल किंवा सॉलिड. हॉलो म्हणजे आतमध्ये ल्युमिन प्रेझेंट आहे, इथे मात्र तशी सोय नाही. मग जेव्हा सॉलिड फॉर्ममध्ये स्टाईल असेल तेव्हा आतमधल्या ज्या कंडक्टिव्ह टिश्यू आहेत त्या तेवढ्या इझिली त्यांना पुढे पास ऑन करत नाही. बट स्टील ती पोलन ट्यूब काय करते, सर्टन मेकॅनिकल फोर्स अप्लाय करून ती पोलन ट्यूब खाली व्यवस्थित मूव्ह ऑन होते. पण असं करत असताना ह्या ज्या काही कंडक्टिव्ह टिश्यू आहेत त्याही प्रेशर अप्लाय करू शकतात आणि त्यांनी प्रेशर अप्लाय केल्यामुळे इथे खाली टिपला आलेले जे इम्पॉर्टंट आपल्याला जे कंटेंट हवेत पुढे फर्टिलायझेशनसाठी ते परत वरती जाऊ शकतात. आणि त्यांचा हा बॅकवर्ड जो फ्लो आहे त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी तिथे मात्र अशा पद्धतीने आपल्याला गेट लावल्यासारखे प्लग दिसतात आणि त्यांना म्हटलं जातं कॅलोज प्लग. मग तो फक्त एकदाच फॉर्म होतो का, तर नाही. जशी पोलन ट्यूब पुढे पुढे डेव्हलप होताना दिसते. आता ह्या पोलन ट्यूबची लेंथ किती असेल, इट टोटली डिपेंड्स ऑन द स्टाईल ऑफ दॅट फ्लावर. ज्या फ्लावरची स्टाईल जेवढी असेल त्याच्या अकॉर्डिंग, कारण हे कुठून कुठे जाणार आहे, स्टिग्मापासून निघून स्टाईलपासून निघून मग ते जाऊन पोचणार आहेत खाली ओव्हरीपर्यंत. सर हे टोटली डिपेंड करतं की त्यांचा पिस्टिलचा पार्ट त्याच्यामधली जी स्टाईल आहे त्यांची लेंथ किती आहे, त्या लेंथच्या प्रपोर्शनमध्ये पोलन ट्यूब डेव्हलप होताना दिसते. आणि जसजशी ती पुढे जाते तसशी प्रत्येक सर्टन इंटरवलला कॅलोज प्लग डेव्हलप होताना दिसतं. हे पाहतोय आपण ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब.
एक शेवटचा फेज याच्यामधला म्हणजे आपला पोलन पिस्टल इंटरॅक्शनचा पार्ट फिनिश. हॅलो स्टुडंट्स, पोलन पिस्टल इंटरॅक्शनमध्ये जेवढे आपण इव्हेंट्स पाहिले त्याला एकदा कन्सिडर करतो आहे. पहिला इव्हेंट होता त्याच्यामधला फर्स्ट वन इज आयडेंटिफिकेशन, सेकंड वन इज सिक्रीशन फ्रॉम स्टिग्मा, राईट. थर्ड वन आहे जर्मिनेशन ऑफ पोलन. फोर्थ वन आहे ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब. आणि पोलन पिस्टल इंटरॅक्शनमधला आपला शेवटचा कंटेंट आहे तो आहे एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन ओव्ह्यूल. एंट्री ऑफ पोलन ट्यूब. आता ह्या सर्व इव्हेंटला आपण मगासपासून कन्सिडर करत होतो. ह्याच्यामधला आपला शेवटची स्टेप आहे ती आहे एंट्री ऑफ पोलन ट्यूब. आता काय झालं आहे, पहिल्यांदा आयडेंटिफाय झाले पोलन ग्रेन, जे करेक्ट वन होते त्यांना पुढे प्रमोट केलं गेलं. त्याच्यानंतर स्टिग्माने शुगरी सिक्रिएशन सिक्रेट केलं, ॲब्झॉर्प्शन झालं. झाल्यानंतर पोलन ग्रेन जर्मिनेट व्हायला स्टार्ट झाले. पोलन ग्रेनचं जर्मिनेशन परफॉर्म झाल्यानंतर मग मात्र तिथून एक पोलन ट्यूब डेव्हलप व्हायला स्टार्ट झाली. आणि ही जी पोलन ट्यूब आहे फर्दर तिची आपण ग्रोथ पाहिली आणि आता ही पोलन ट्यूब जाऊन एंटर करणारे ओव्ह्यूलमध्ये. ह्या पोलन ट्यूबची लेंथ किती असेल? द लेंथ ऑफ दॅट पोलन ट्यूब इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ स्टाईल. पिस्टलच्या पार्टमध्ये स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी ही जी काही पोलन ट्यूब आहे इट स्टार्ट टू पेनिट्रेट दॅट स्टिग्मा, एंटर्स थ्रू or travel through the style and further reaches to the ovary. and ovary मधला जो ओव्ह्यूलचा पार्ट आहे तिथपर्यंत ही पोलन ग्रेन जाऊन पोहोचते. म्हणजेच ह्या ट्यूबची एंट्री कुठून असेल हा आपला मेजर टॉपिक आहे. सो द एंट्री ऑफ दॅट पोलन ट्यूब इन द ओव्ह्यूल. आता याला थोडंसं आपण डायग्रामॅटिकली कन्सिडर करूयात की कशा पद्धतीने त्याची एंट्री झालेली असेल. सो दिस पार्ट, दिस फ्लॅटन्ड सरफेस इट इज stigma, then the long narrow elongated part it is style, and the basal swollen part it is ovary. Let's label it. It's stigma, second one is style, and the last one is ovary. Inside the ovary we can see the structure of ovule. Let's consider this ovary is having anatropous ovule. Anatropous ovule, that means the position of this ovule is upside down. सो ह्यांची पोझिशन कशी दिसणार आहे आपल्याला याच्यामध्ये? अपसाईड डाऊन फॉर्मॅटमध्ये. आणि अशा टाईपच्या ओव्ह्यूलला जनरली आपण नाव कन्सिडर करतो ते आहे ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल. इनसाइड दिस ओव्ह्यूल वी कॅन सी द ओल शेप सॅक लाईक स्ट्रक्चर, अँड दिस सॅक लाईक स्ट्रक्चर इज नथिंग बट एम्ब्रिओ सॅक. नावं देऊयात आपण. हा झाला होता ओव्हरीचा पार्ट. आतमधलं जे स्ट्रक्चर आहे इथे अटॅच आहे प्लासेंटाला, सो याला म्हणणार ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल. नाव आतमध्ये हे जे काही ओव्हल शेपची सॅक आहे त्याला कन्सिडर करूयात. इट्स एम्ब्रिओ सॅक. एम्ब्रिओ सॅक. आता एम्ब्रिओ सॅकच्या अँटेरियर रिजनला आपल्याला 3 डिफरंट सेल दिसणार आहेत. दिस इज फर्स्ट वन, देन द सेकंड अँड देन द थर्ड वन, अँड दिस 3 cells टुगेदरली labeled as 3 antipodal cells. 3 antipodal cell. सेंटरला प्रेझेंट असणार आहेत 2 न्यूक्लियाय आणि म्हणून आपण त्यांना म्हणतो पोलर न्यूक्लियाय. काय कन्सिडर करणार यांना? पोलर न्यूक्लियाय. आता महत्त्वाचे पार्ट
बेसल रिजनला आपल्याला इथे एक मोठी सेल दिसणार आहे अँड ऑन द ईदर साइड ऑफ दिस सेल वी कॅन क्लिअरली सी द 2 अदर सेल्स. सो ही जी फर्स्ट बिगर सेल आहे तिला म्हणणार आपण एग सेल. द 2 नेबरिंग सेल्स आर synergids and togetherly this egg cell and synergids known as egg apparatus and it is a structure of this. आपण म्हणूयात आता ह्याला आपण कन्सिडर करतोय एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन ओव्ह्यूल. सो स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूलच कन्सिडर करूयात. बाय. आता आपले एक सर्वसाधारणपणे सर्व कन्सिडर करून झालं. स्टिग्मा झाला, स्टाईल झाला, ओव्हरी झाला. आपला कोर इंटरेस्ट आहे तो म्हणजे ही एम्ब्रियो सॅक आणि आपले पोलन ग्रेन. आपले जे पोलन ग्रेन आहेत सो लेट्स कन्सिडर इट इज अवर correct pollen grain identified by the special kind of protein secreted by the pistil and they start to germinate here. That means further they get lead in the formation of pollen tube. This pollen tube penetrates the stigma, travel through the style and now it start to reach towards the ovule part. राईट. आता हा जो काही पार्ट इथे कन्सिडर केला आपण ह्याला म्हणणार आहोत पोलन ट्यूब. इन दिस डायग्राम वी कॅन सी द पोलन ट्यूब स्टार्ट्स फ्रॉम द पोलन, इट ट्रॅव्हल थ्रू स्टाईल, रिचेस टुवर्ड द ओव्ह्यूल and it carry along with it 2 haploid male gametes, 1 tube nucleus and some cytoplasm. आता यांच्या ज्या एंट्री आहेत त्या सो बेस्ड ऑन दॅट एंट्री कुठून करतायत. सपोज आता ह्याची जी एंट्री आहे ती एंट्री दिसताना आपल्याला बेसिकली दिसते त्यांच्या मायक्रोपाईल एंडकडे. मग अशा टाईपचे असतील तर ह्यांना कन्सिडर केले जातात पोरोगॅमी. आपण ह्याला थोडंसं लेबल चेंज करूयात. इट इज पोरोगॅमी. पोरोगॅमीमध्ये आपल्याला अशा पद्धतीने दिसतील. आहे हे ओव्ह्यूल पण ह्या ओव्ह्यूलमध्ये पोलन ट्यूबची एंट्री ह्या एंडला आहे. इथल्या एंडला नाव देऊयात मायक्रोपाईल एंड, वेर ॲज द अप्पर क्लोज एंड नोन ॲज चॅलाझल एंड. इफ द एंट्री थ्रू मायक्रोपाईल एंड देन इट इज टर्म ॲज पोरोगॅमी. लेबल करूयात आपण त्यांना पोरोगॅमी. काय सांगितलं आहे? द एंट्री ऑफ पोलन ट्यूब, एंट्री ऑफ पोलन ट्यूब. कुठून आली यांची एंट्री? थ्रू द मायक्रोप्लायर एंड, मायक्रोपायलर एंड. सेकंड, जर सपोज चॅलाझल एंड थ्रू जर ओपनिंग आली तर त्याला म्हटलं जातं चॅलाझोगॅमी. आता पहिल्यांदा डायग्राममध्ये पाहूयात चॅलाझोगॅमी कशी असेल. आता हा इथे आहे चॅलाझल एंड, इथून पोलन ट्यूब आली. जर ही पोलन ट्यूब अशीच वरून चॅलाझल एंडमधून जर पेनिट्रेट होऊन आणि मग ती त्या एम्ब्रियो सॅकपर्यंत जाऊन जर पोचत असेल तर अशा टाईपच्या पोलन ट्यूबच्या एंट्रीला टर्म केलं जातं चॅलाझोगॅमी. दॅट मीन्स द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन दिस केस थ्रू द चॅलाझल एंड, through the chalazo. And now the next condition is it is porogamy, chalazogamy, and the third one is mesogamy. It is mesogamy. In the case of this mesogamy, this pollen tube come here and enters through these integuments. That we know the structure of this ovule. It is also considered as bitegmic. That means it is having the 2 इंटिग्युमेंट्स, वन इज इनर अँड द सेकंड वन इज आउटर. आणि जर ह्या केसमध्ये ह्या इंटिग्युमेंट्स थ्रू, हे झाले इंटिग्युमेंट्स, जर पोलन ट्यूबची एंट्री ही इंटिग्युमेंट्स थ्रू झाली म्हणजेच मिडल ऑफ दॅट ओव्ह्यूल अशी झाली तर त्याला कन्सिडर केलं जातं मेसोगॅमी थ्रू द इंटिग्युमेंट्स. आता
हे इथपर्यंत आले, पोलन ट्यूबने इथे एंट्री केली, आता त्याच्या पुढे काय घडत असेल आपण त्याला थोडंसं ब्रॉड वेमध्ये कन्सिडर करूयात. ही होती आपली एक सेल, इथे दिसले आपल्याला हे दोन असे सिनर्जिड्स, ही एक सेल, इथे एक सेल, इथे एक सेल. आपण हा फक्त त्यांचा लोअर पार्ट जो आहे त्याला कन्सिडर करतोय. आता याच्यामध्ये इथे असे फिलीफॉर्म ॲपरेटस प्रेझेंट असतात. पहिल्यांदा आपण यांना लेबल करूयात. हा आहे आपला द लार्जेस्ट सेल विच इज एक सेल अँड दिस टू आर सिनर्जिड्स. सिनर्जिड्स हे आपण अगोदरच स्टडी केलं आहे. अँड दिस थ्रेड लाईक स्ट्रक्चर नोन ॲज फिलीफॉर्म ॲपरेटस. फिलीफॉर्म ॲपरेटस हा जो काही फिलीफॉर्म ॲपरेटस आहे याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. व्हॉट इज द रोल ऑफ दिस फिलीफॉर्म ॲपरेटस? फिलीफॉर्म ॲपरेटस इट इज थ्रेड लाईक स्ट्रक्चर विच हेल्प टू गाईड पोलन ट्यूब एंटर थ्रू द सिनर्जिड्स. आता ह्या दोन सिनर्जिड्सपैकी एका सिनर्जिड्सला सिलेक्ट करून पोलन ट्यूब आतमध्ये एंटर करते आणि स्वतःबरोबर आणलेले मेल गॅमेट्स इथे रिलीज करते, जेणेकरून एक सेलबरोबर फ्यूज होऊन पुढचा इव्हेंट स्टार्ट होईल जो आहे फर्टिलायझेशनचा. आता ह्या केसमध्ये काय झाले, हे जे फिलीफॉर्म ॲपरेटस आहेत त्यांनी ह्या पोलन ट्यूबला गाईड केलं, म्हणजे त्यांनी सांगितलं की अच्छा इथून वे आहे, इथून तुम्हाला आतमध्ये एंटर करायचे. सो महत्त्वाचा रोल काय त्या फिलीफॉर्म ॲपरेटसचा? टू गाईड द पोलन ट्यूब. आणि आपण आता इथे कन्सिडर करूयात, ही आहे आपली पोलन ट्यूब. पोलन ट्यूब इथे आली, पोलन ट्यूबला गाईड केलं ह्या फिलीफॉर्म ॲपरेटसने आणि इथून मग मात्र कालांतराने हे डिसइंटिग्रेट होतं, त्यांचा रोल संपून गेला की, आणि मग मात्र ह्या पोलन ट्यूबमधले जे मेल गॅमेट्स आहेत हे डिरेक्टली कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहेत? एक सेलच्या. एक सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये आले की नेक्स्ट ते फर्टिलायझेशनला पुढे फर्दर लीड करतील. हा झाला आपला pollen pistil interaction, and this content it comes in between the pollination and fertilization. ह्या दोघांच्यामध्ये घडणारा तितकाच इम्पॉर्टंट इव्हेंट जो आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला मिळतो. ह्याच्यावरती सुद्धा बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातात. इन आवर नेक्स्ट लेक्चर वी विल कन्सिडर artificial hybridization and the double fertilization. Thank you.